बाबा आणि पिंट्या तुझी वाट पाहतायत आणि अजून इथे राहून तू तुझी आप घालवून घ्यायला नकोयस आई. आई तुला असं वाटतंय ह्या सगळ्याचा आता परिणाम होईल माझ्यावर? म्हणजे तू पण मला घराबाहेर काढतेस? एवढं सगळं झाल्यानंतर खरं तर तुला कळायला हवं होतं, पण तुला जर कळत नसेल तर मला सन्मानाने तुला घरी पाठवायलाच लागेल. कारण हे आपलं घर नाहीये, हे माझं सासर आहे आणि मला माझा संसार आहे. आणि आई त्यात तुझं स्थान फक्त पाहुणीच आहे. आता तू आपल्या घरी परत गेलं पाहिजेस. मग मगाशी तोंड वर करून सौदा केला नाही का म्हणत होतीस? आई ते तुला वाचवण्यासाठी. गोखलेंच्या घरात जर आज कळलं असतं ना त्यांच्या सुनेचा सौदा करायला निघाली होतीस तू, तर त्या क्षणी तुला हाताला धरून बाहेर काढलं असतं त्यांनी आणि त्याचा मला खूप त्रास झाला असता. तुझा मान राखण्यासाठी मी माझ्या सासरच्यांकडे एकदा खोटं बोलले, त्यामुळे तू मानाने बाबांकडे परत जा. यातच तुझं भलं आहे. इतकी मी तुला नकोशी झाले तर कशाला तुझ्या दारात पडून राहू? जाते मी. नशिबात असेल ना ते होईल. जानू, चांगलं फळ दिलंस, अगदी चांगलं फळ दिलंस तुला वाढवलेल्याच. तुझी आई गेली तुला जन्माला घालून वर, पण तुला लहानाची मोठी तुझं सगळं मी केलंय. मी ते सगळं विसरलीस तू. तुझ्यासारखी कृतज्ञ मुलगी कुणाच्याही पोटी जन्माला येऊ नये. कठीण सारे